नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये भूमी आता उठून तिला चक्कर आल्यासारखे होत असते. ती समोर बघते तर रघु काका असतात. आता रघु काकांना पाहिल्यावर भूमी म्हणते की रघु काका, आणि ती म्हणते की रघु काका असा आवाज देत देत ती पुढे येते आणि ती तिथेच खाली बघते. रघु काकाला अशा अवस्थेत पाहून तिला खूप वाईट वाटते. ती म्हणते की काका प्लीज उठा, आणि रघु काकाने डोळे बंद करून घेतलेले असतात. त्याच वेळेला भूमीला त्या वासुदेवाची वाक्य आठवतात, ज्यात तो म्हणालेला होता की तुला जेव्हा जेव्हा आघात होईल, तुझ्यावर जेव्हा जेव्हा आघात होईल, तेव्हा तो सर्वशक्तिमान परमेश्वर हा तुला वाचवण्यासाठी येईल. कधी श्रीकृष्णाच्या रूपात, कधी कान्हाच्या रूपात, तर कधी प्रभू रामचंद्राच्या रूपात, तर कधी फक्त रघुच्या रूपात तुला वाचवण्यासाठी येईल. आता हे वाक्य आठवतं आणि रघु काका आपल्यामुळे त्यांना अपघात झाला हे तिला आठवतं. ती म्हणते की रघु काका, मी तुम्हाला काही होऊ देणार नाही, मी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते, प्लीज हेल्प हेल्प, अशी ती जोरजोरात ओरडत असते. भूमी म्हणते की प्लीज वाचवा, रिक्षा रिक्षा. तेव्हा आता रघु काका म्हणतात की मालकीनबाई थांबा, माझ्याकडे वेळ खूप कमी आहे आणि मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे, खूप महत्त्वाचं, आणि मी खूप वर्ष झाली एक गुपित मनामध्ये साठवून ठेवलं आहे. तेव्हा मग आता भूमी म्हणते की नाही रघु काका, तुम्ही कुठेही जाऊ शकत नाही, तेव्हा प्लीज वाचवा, असं ती ओरडायला लागते. रघु काका म्हणतात की मालकीनबाई थांबा. तेव्हा भूमी म्हणते की काका, तुम्ही माझा जीव वाचवला, मी तुम्हाला असं जाऊ देणार नाही. त्याच वेळेला मग आता रघु काका म्हणतात की मालकीनबाई, तुम्हाला मला एक सत्य सांगायचं आहे. त्या घडलेल्या बॉम्ब ब्लास्टमध्ये तेव्हा लगेच ती म्हणते की रागिनी आत्या आहेत, माहीत आहे. नंतर पुढे ते सांगतात की आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. तेव्हा भूमी म्हणते की काय रघु काका. तेव्हा ते म्हणतात की मालकीनबाई, आकाश बाबांच्या आईबाबांचा जो अपघात झाला होता ना, त्या अपघातामागच्या मास्टर माइंड देखील रागिनी बाईसाहेबच आहेत. त्यांनीच मुद्दाम तो अपघात घडवून आणला होता. हे ऐकल्यावर मात्र आणखीनच तिला धक्का बसतो. रघु काका म्हणतात की मला तुम्ही एक वचन द्या, तुम्ही मला एक वचन द्या, तुम्ही आकाश बाबांना कधीही अंतर देणार नाही, त्यांना कधीही तुम्ही एकटं सोडणार नाही. तेव्हा भूमी म्हणते की काका, मी तुम्हाला वचन देते की मी आकाशला कधीच कुठेच सोडणार नाही, मी नेहमी त्याच्यासोबत राहीन, पण प्लीज तुम्ही शांत व्हा, प्लीज जीव सोडू नका, आपण डॉक्टरकडे जाऊया. थांबा रघु काका, असं म्हटल्यावर आता रघु काका थांबा, मी असं म्हणून त्यांचा जीव जातो. त्याच वेळेला आता भूमी हे पाहते आणि तिला खूपच वाईट वाटतं. ती रडायला लागते. ती म्हणते की काका काका प्लीज उठा ना, काका तुम्ही असे नाही जाऊ शकत, काका प्लीज उठा. तितकेतच तिथे आकाशची गाडी पोहोचते आणि आकाशजवळ भूमी चालत चालत येऊन म्हणते की आकाश, आपले रघु काका. भूमी म्हणते की मला तुला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे. आकाश म्हणतो काय झालं, तुला काय महत्त्वाचं सांगायचं आहे. तेव्हा भूमी म्हणते की आकाश आकाश. आकाश म्हणतो की हो बोल भूमी, मी ऐकतोय, काय सांगायचं आहे तुला. तितक्यात भूमीला आता चक्कर आल्यासारखं होतं आणि भूमी तिथल्या तिथे चक्कर येऊन आता पडते. आकाश म्हणतो की भूमी काय होतंय तुला, प्लीज वाचवा, असं म्हणून आता तो ओरडायला लागतो आणि भूमीला उठवत असतो. ॲम्ब्युलन्सला फोन करतो. नंतर भूमीला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं जातं आणि सगळेजण खूप काळजीमध्ये असतात. मानसी, आजी सगळेजण बाहेर रडत असतात. मानसीचे अश्रू सावरले जात असतात, कारण एके ठिकाणी रघु काका वारला असतो आणि एके ठिकाणी भूमी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट सिरियस असते. तेव्हा आजी रडत असते. रागिनी म्हणते की आई प्लीज शांत हो, प्लीज रडू नको. आणि आकाशला तशा अवस्थेमध्ये पाहून रागिनी मुद्दामच पौर्णिमाला खुणवत असते की आजच आपण काम करून टाकायचं. मग त्यानंतर मग आजी ही आकाशजवळ जाते आणि म्हणते की आकाश, हे काय आहे रे, भूमीची अशी काय अवस्था झाली आहे, ती कधी बरी होईल काय माहीत नाही पडत आहे. तेव्हा मग आता आकाश काहीच बोलत नाही. सगळेजण गप्प असतात आणि त्याच वेळेला आता रागिनी ही आजीजवळ जाऊन म्हणते की अगं आई, तू अशी काय बोलतेस, तोच मोठ्या धक्क्यामध्ये आहे, त्यालाच काही कळत नाही आणि तू त्याला काय विचारते. तितक्यात डॉक्टर येतात आणि डॉक्टरला आकाश विचारतो काय झालं डॉक्टर, माझी भूमी. तेव्हा मग डॉक्टर म्हणते की हो, आम्ही त्यांना चेकच करत आहोत, पण त्यांच्या डोक्याला खूप मार लागलेला आहे आणि खूप खोल इंजुरी झालेली आहे. त्याचप्रमाणे शरीरामध्ये अंतर्गत ब्लिडिंग देखील खूप आहे, म्हणून त्यांचं सगळं चेक करावं लागेल, काय प्रॉब्लेम आहे काय नाही. त्यांना आम्ही अंडर ऑब्झर्वेशन ठेवलं आहे, पण त्या शुद्धीवर येणं जास्त गरजेचं आहे, कारण शरीरामध्ये इंटरनल ब्लिडिंग खूप झालेली आहे. असं बोलून तिथून त्या निघून जातात. हे ऐकल्यावर आजी आणखीनच रडायला लागते आणि रागिनी ही आजीला येऊन बसवते आणि म्हणते की शांत हो आई, प्लीज शांत हो, काहीही होणार नाही तुला. आणि भूमीलाही तू शांत हो, असं म्हणून ती तिला बाजूला बसवते. नंतर आजी रडत म्हणते की काय गं, कसं झालं हे सगळं, मला खरंच खूप टेन्शन आलं आहे सगळ्यात, म्हणजे भूमीचं हे सगळं काय होऊन बसलं. आणि आकाशला टेन्शन येत असतं.
तो घाबरत असतो की माझ्या भूमीला काही झालं तर इथे मनातल्या मनातच रागिनी आणि पौर्णिमा दोघीजणही आनंदी होत असतात, कारण भूमीला जर काही झालं तर त्याचा सगळ्यात जास्त आनंद त्या दोघींना होणार असतो. नंतर आता आकाश हा तिथे उभा असतो. अभिजित त्याला काहीतरी खुणावल्यासारखं करतो. तितक्यात आता अथर्व येतो आणि अथर्व मानसीला म्हणतो की म्हणू प्लीज शांत हो, रडू नको, आपली भूमिताईला काही होणार नाही. त्याच वेळेला मग आता आकाशकडे येऊन अथर्व म्हणतो की हे बघ, आपली भूमिताई नीट होईल, तू प्लीज स्ट्रॉंग राहा, तुला मनाने स्ट्रॉंग राहणं खूप गरजेचं आहे. आणि हो, आम्ही रघु काकाचे अंत्यसंस्कार करायला चाललेलो आहोत. तेव्हा आकाश म्हणतो की काय, तुम्ही अंत्यसंस्कार करायला चाललात म्हणजे काय, मी पण येणार आहे. तेव्हा तो म्हणतो की हे सगळी गडबड आहे. तेव्हा मग आकाश म्हणतो की गडबड असली म्हणून काय झालं, अरे माझ्या भूमीचा जीव रघु काकाने वाचवला आहे, आणि रघु काका जर ऐनवेळेला मध्ये आला नसता तर आपली भूमी आज आपल्या इथे बरोबर नसती, ती आपल्याबरोबर नसती. म्हणूनच प्लीज असं बोलू नकोस. आणि रघु काका माझ्यासाठी खूप मोठा आहे. अरे आत्या सगळं सोडून जेव्हा आलेली ती तिच्या कामाच्या व्यापात असायची. रघु काका माझ्यासाठी माझी आई, बहीण, मित्र, नातेवाईक सगळं काही होता. तो बिचारा एकटं मला सगळं काही करायचा, आणि त्याच्याच अंत्यवेळेला मी त्याच्याबरोबर नसावं, त्याचे अंत्यसंस्कार करायला नसावं, यापेक्षा वाईट त्याला काय वाटेल. आणि मी त्याचा मुलगाच होतो म्हणून मला त्याचे अंत्यसंस्कार केले पाहिजेत. आणि आकाशात बिचारा खूप ढसाढसा रडू लागतो. अथर्व त्याला जवळ घेऊन समजावत म्हणतो की प्लीज आकाश शांत हो, आता रडण्यात अर्थ नाही, प्लीज रडू नको. तेव्हा मग आता रागिनी मनातच खुश होत असते, कारण आकाश तिकडून निसटत असतो. तेव्हा आता आजी खूपच रडत असते. रागिनी तिच्याबरोबर उभी असते. नंतर आकाश हा म्हणतो की नाही, मी पण येणार आहे तुझ्याबरोबर अथर्व, मला पण काकाला शेवटचं बघायचं आहे, निदान त्याला शेवटचं बघता तरी येईल. आणि म्हणूनच त्याला उठलवून जात असतात. त्याच वेळेला आता आकाश हा रागिनीकडे येऊन म्हणतो की आत्या, तू इथे आहेस ना, तू भूमीकडे काळजी घ्यायला आहेस ना, मी जाऊन येतो. त्याच वेळेला आता रागिनी म्हणते की हो आकाश बाळा, तू बिंदास जाऊन ये. आणि मग ती त्याला जायला सांगते. आकाश तिथून निघून जातो आणि रागिनी ही हळूच पौर्णिमाला खुणावून बाजूला बोलवते. आणि आता पौर्णिमाला ती म्हणते की हे बघ, आता तिच्यावर बारीक लक्ष ठेव. तेव्हा पौर्णिमा म्हणते की भूमीला शुद्ध आली तर. तेव्हा ती म्हणते की नाही, भूमीला शुद्ध येऊन देता कामा नये. आता भूमीला शुद्ध आली तर सगळ्याचाच प्रॉब्लेम होऊन बसेल, आणि काय माहिती बया शुद्धवर आल्यावर काही बरळली तर पुन्हा प्रॉब्लेम होईल. त्यापेक्षा तिच्यावर बारीक लक्ष ठेवलं पाहिजे, तिने काहीही तोंड उघडता कामा नये. त्यानंतर आता इथे आकाश हा आलेला असतो. आकाश म्हणतो की आत्या, काही अपडेट आहे का, डॉक्टर काही बोलल्या का. तेव्हा आकाशला ती म्हणते की नाही रे, अजून तरी डॉक्टर काही बोलले नाही, त्यांचे प्रयत्न सुरूच आहेत. त्याच वेळेला मग आता आकाश येतो आणि आजीला विचारतो, आजी भूमीला शुद्ध आली का. तेव्हा आजी म्हणते की नाही बाळा, अजूनही भूमीचे काहीही अपडेट नाही, अजून डॉक्टर आले नाही. अथर्व तिथे नसतो आणि लगेच रागिनी म्हणते की बरं आकाश, तू शांत हो, भूमी आपली नक्कीच बरं होईल, तू शांत हो बरं, तिला शांत होण्याची गरज आहे. तेव्हा आता डॉक्टर येतात. आकाश पटकन येऊन विचारतो की काय झालं डॉक्टर, भूमीची काही हालचाल झाली का. तेव्हा डॉक्टर म्हणते की नाही, भूमीची काहीच हालचाल झाली नाही. त्याच वेळेला पटकन आता पौर्णिमा येऊन विचारते की किती चान्सेस आहेत. आता ती असं बडबडल्यावर रागिनी तिच्याकडे रागाने बघायला लागते, आणि तिने असं बोलल्यामुळे सगळेजण तिच्यावर चिडतात. आणि आकाश हा तिच्याजवळ येऊन म्हणतो की काय बोलतेस तू हे पौर्णिमा, तुला हे जरा काही बोलताना काही वाटत नाही का. अगं तुझ्या तोंडातून हे असं कसं निघूच कसं शकतं, तुला काही अक्कल आहे की नाही का, की कुठे काय बोलायचं ते. त्याच वेळेला ते सगळं सावरून घेण्यासाठी रागिनी पुढे येऊन पौर्णिमाला ओरडतच म्हणते की काय गं पौर्णिमा, अगं तुझ्या जिभेचा आणि मेंदूचा काही ताळमेळ आहे की नाही, की आपली उचलली जीभ लावली टाळ्याला, आणि तुझ्या मेंदूची आणि जिभेची कनेक्टिव्हिटी का काही आहे की नाही. नुसतं आपलं काहीही बोलायचं, चार चौघात काय बोलावं काय की नाही तुला कळतं की नाही. बरं आकाश, तिच्याकडे दुर्लक्ष कर, तुला माहिती आहे ना तिच्या मनात काहीच नसतं, फक्त आपल्या तोंडातून काही चुकीचे शब्द पडत असतात. तेव्हा पौर्णिमा म्हणते की आय एम सॉरी, मला तसं म्हणायचं नव्हतं. तेव्हा मग आता आकाश तिच्याकडे इग्नोर करतो आणि नंतर डॉक्टरकडे जातो. त्याच वेळेला डॉक्टरला आकाश म्हणतो की आय एम सॉरी डॉक्टर, बोला तुम्ही, तुम्हाला काहीतरी बोलायचं होतं ना, काय बोलताय तुम्ही. तेव्हा मग डॉक्टर म्हणते की हो, मला हेच बोलायचं आहे की त्यांचे 50-50 चान्सेस आहेत. जर त्यांना लवकरात लवकर शुद्ध आले नाही तर मात्र आपण त्यांचा जीव वाचवू शकत नाही. यासाठी त्यांना शुद्धीवर येणं खूप महत्त्वाचं आहे. जर त्या शुद्धीवर आल्या नाहीत तर मात्र खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो, आपल्याला त्यांना वाचवणं कठीण होईल. हे ऐकून आकाशच्या पायाखालची जमीन सरकते आणि मग आकाश एकदम हळवा होऊन रडू लागतो. तेव्हा रागिनी म्हणते की आकाश बाळा, प्लीज स्वतःचा धीर खचून देऊ नकोस, असं करू नकोस, तुझं भूमीवर खूप प्रेम आहे हो की नाही. मग हे तुझं प्रेमच भूमीच्या प्रेमाची ताकद बनेल आणि तिचा जीव नक्कीच वाचवेल. अजिबात घाबरू नकोस, काही होणार नाही भूमीला.
आता रागिनी समोर असते, मुद्दाम नाटक करत असते. आकाश डॉक्टरला विचारतो की डॉक्टर, मी भूमीला आतमध्ये जाऊन भेटू शकतो का? त्याच वेळेला आता डॉक्टर म्हणते की हो ठीक आहे, पण एकाच वेळी. आणि मग आकाश आतमध्ये जातो आणि भूमी ही बाहेर आतमध्ये असताना मुद्दामच रागिनी बाहेर असते. आणि मनातल्या मनातच आता रागिनी म्हणते की हिचं जर काही बरं वाईट झालं तर बरंच होईल. तितक्यात आता आकाश आतमध्ये येतो. भूमीची तशी अवस्था पाहिल्यावर त्याला खूप वाईट वाटतं. तो स्वतःचे रडणारे डोळे पुसतो आणि भूमीजवळ जातो. आणि भूमीची तशी अवस्था त्याला मात्र पाहवत नसते. ती एका रूममध्ये असते आणि तिच्या क्रिटिकल अवस्थेमुळे ती कुठेच काही बघू शकत नसते किंवा काहीच करू शकत नसते. आकाश हा म्हणतो की भूमी, आणि ती काही हातचार करत नाही. तिचा तो हात बघतो आणि तिच्या हातावर हात देत म्हणतो की बघ भूमी, मी तुझ्यासाठी काय आणलं आहे? हा बघ, तुझ्यासाठी मी मोगरा आणला आहे, मोगरा. आणि आकाश हा मोगऱ्याकडे बघतो आणि भूमीकडे बघत त्याला पुन्हा रडायला येत असतं. तो म्हणतो की तू मला मागे म्हणाली होतीस ना की मोगऱ्याचा सुगंध जरी कुठेही असला तू आणलेला, तरीही तो मला तुझ्यापर्यंत आकाश खेचून आणेन. बघ, मी तुझ्यासाठी म्हणून मोगरा आणला आहे. तू लवकरात लवकर बरी व्हावीस यासाठी म्हणूनच भूमी तुला हा मोगरा देत आहे मी. प्लीज तू बरी हो ना लवकर, आणि या मोगऱ्याचा सुगंध हा केवळ तुझ्यासाठी आहे. बघ ना भूमी, ह्या मोगऱ्यासाठी तू उठ ना भूमी, असं म्हणून तो बिचारा ढसाढसा रडत असतो. पण भूमी मात्र काही उठत नसते आणि भूमीला तसं पाहून आकाशला एकदम हरून गेल्यासारखं वाटत असतं. तर आता पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आकाश हा बाहेर देवाकडे असतो आणि समोर तिकडे देवाकडे प्रार्थना करत असतो की तू हे काय केलंस माझ्याबरोबर? माझा रघु काका, मला दूध भाताचे घास बनवणारा रघु काका माझ्यापासून दूर केलास, आणि आता माझी भूमी ही माझ्यापासून तू दूर करत आहेस. असं करू नकोस देवा, असं तो हात जोडत असतो. त्याच वेळेला आता इथे आजी आणि मानसी हे सगळं बघत असतात. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की तिथे भूमी ही जीवनमरणाच्या दारात आहे, म्हणून देवा तिला वाचव असा तो प्रार्थना करत असतो. आणि तिच्याजवळ त्याने ते मोगऱ्याचा गजरा ठेवलेला असतो. आणि त्यानंतर सगळे बाहेर असताना रागिनी मात्र भूमीच्या त्या रूममध्ये शिरलेली असते आणि तिच्या त्या जिथे इंजेक्शन लावलेलं असतं त्या ठिकाणी वेगळंच औषध मिक्स करत असते. भूमीच्या जीवावर बेतण्यासाठी तिचा काहीतरी प्रयत्न सुरू असतो. तर आता इथे गणपतीच्या देवळाकडे आकाश आलेला असतो आणि तिथे असलेल्या फ्रेमकडे बघत आकाश म्हणतो की हे गणपती बाप्पा, तुझा उत्सव आता चालू होणार आहे. तुझी मनोभावी आरती करण्यासाठी माझ्याबरोबर माझी भूमी हवी आहे. म्हणूनच माझ्या भूमीला काही होऊ देऊ नकोस. ती तुझी खूप मोठी भक्त आहे. जर तुला तिच्याकडून तुझी सेवा करून घ्यायची तर तिला लवकरात लवकर बरं कर देवा. तिला लवकरात लवकर ठणठणीत कर. माझ्या भूमीला जीवनमरणाच्या दारातून लवकर परत आण. आणि इथे रागिनी मात्र तिचे प्रयत्न चालू करते आणि रागिनीने भूमीच्या औषधामध्ये काहीतरी मिक्स केलेलं असतं. आता आकाश हा भूमीला कसं वाचवेल आणि त्याची देवाची भक्ती भूमीला कसं बाहेर आणेल, हे सगळं पाहणं रंजक ठरणार. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.